म्हणून प्रशांत ठाकूर किंवा भाजपला काही लाभ पडलेलं नाहीये. ते आपलं त्यांचा पैशाने आणि यंत्रणेच्या वापराने निवडणुका जिंकण्याचं सत्र पुढे चालवायचं बघतात. जो हरामाचा पैसा त्यांनी महापालिकेतल्या भ्रष्टाचारातून कमवलेला आहे, त्या पैशाचा प्रचंड वापर करत त्यांनी हे उमेदवार आर्थिक बळावर मागे घेतलेले आहेत. जो पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचा प्रचंड पैसा त्यांनी कमवला, ज्यांच्या बाबतीत संशय घेऊ नये अशी मंडळी जेव्हा असे वागतात तेव्हा त्याच्या मागचं कारणही तेवढंच मोठं असतं. जरी 6 उमेदवार मागे घेऊन त्यांनी नगरसेवक 6 मिळवण्याचा प्रयत्न केलेला असला तरी त्याच्या बदल्यात त्यांना 18 ते 20 जागेचा फटका जनतेच्या रोषापायी पडेल. शेतकरी कामगार पक्ष हा संघटनेच्या माध्यमातून काम करतो. ठीक आहे, मी प्रतिनिधित्व संघटनेचं करतोय. आपल्या कार्यक्षेत्राबाहेरच्या असो, राज्याबाहेरच्या असो, तरी ते लिलया शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता सोडवतो. या ठिकाणची मंडळी येताना शेकापा आणते, पण बाकी ठिकाणची मंडळी कोणी काँग्रेस आणतो, कोणी राष्ट्रवादी आणतो, कोणी शिवसेना आणतो, कोणी बाहेरचे जे येत आहेत ते बीजेपी. पनवेल महानगरपालिकेत शेकाप संपूर्ण ताकदीने ग्राउंडवर उतरलेलं पाहायला मिळतंय. खरं तर शेकापची पनवेलसाठीची गणितं नेमकी काय आहेत हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तसंच शेकाप वेळोवेळी कामगारांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी भूमिपुत्रांसाठी ग्राउंडवर उतरलेला आपण पाहिलेलंच आहेत. आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळाराम पाटील आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर, story.com मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर, काय सांगाल? खरं तर पनवेल हा आर्थिक राजधानी मुंबईच्या अगदी प्रवेशद्वारावरचा महानगरपालिका आहे. यासाठीची नेमकी गणितं काय आहेत आणि यासाठीचं व्हिजन नेमकं काय आहे आपलं शेकापचं? निश्चितपणानं उद्याच्या कालखंडामध्ये पनवेल हे मुंबईच्या बरोबरीनं या ठिकाणी विकसित झालेलं आपल्याला दिसेल. पण हे होत असताना विकासाच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य नागरिक असला पाहिजे, तो दृष्टिकोन या ठिकाणी पनवेलचे 16 वर्ष आमदार असलेले प्रशांत ठाकूर, त्यांची महापालिकेत सत्तेची गणितं सांभाळणारे परेश ठाकूर आणि त्यांच्या शागिर्दांमध्ये नाही आहे. आज पनवेलचा विकास करण्याच्या दृष्टीनं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून किंवा आमदार म्हणून अतिशय मोठी जबाबदारी प्रशांत ठाकूर यांची होती. पण आपण आज शहरामध्ये फिरलो तर जागोजागी वाहतूक कोंडीचा फटका बसतोय, जागोजागी प्रदूषणाचं प्रचंड साम्राज्य आहे. या ठिकाणी उभा महाराष्ट्र देश दिवाळीचं अभ्यंग स्नान करत असताना पनवेलवासीय मात्र पाण्यासाठी मोर्चे काढत होते अशी परिस्थिती आहे. या मोर्चाची दखल सिडकोचे जे या शहराला पाणी पुरवठ्याचा मेजर कारभार बघतायत त्याचे जॉईंट MDनी दखल घेतली, पण लोकांच्या मतांवर आमदार झालेल्या प्रशांत ठाकूरांनी मात्र दखल घेतली नाही. टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, अगदी मराठीतली लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, पुढारी, सागर या साऱ्या वर्तमानपत्रांनी दखल घेतली. TV9, ABP माझा सहित सगळ्या फ्रंटलाईन चॅनलनी दखल घेतली, पण आमदार काही दखल घेईना आणि पाण्याच्या विषयावर बोले नाही. उलटा शहाजूकपणानं आपल्या चेल्याच्या पेट्यानं CBDवर, सिडकोच्या पाणी पुरवठा विभागावर मोर्चे काढायला लावतात. हे सारं अगम्य असं आहे, ज्याचं एकंदर जर आपण विचार केला तर प्रदीर्घ काळ आमदारकी, तत्पूर्वी पनवेलचं नगराध्यक्षपद आणि आज महानगरपालिकेची सत्ता, या सर्व काळामध्ये 1-2.5 वर्षाचा कालावधी सोडला तर सातत्यानं राज्यात यांचं सरकार, केंद्रात यांचं सरकार, काँग्रेसमध्ये असतानाही भाजपमध्ये असतानाही यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी विधानसभेच्या नरेंद्र मोदीजी 2 वेळेला आले, राहुल गांधी आले, राज्याचे मुख्यमंत्री तर या प्रदीर्घ काळच्या आमदारकीच्या कालखंडात 100 वेळा यांच्या बंगल्यावर येऊन गेले. पण पनवेलवासियांना त्याच्यातून काय मिळालं तर हाती प्रचंड मोठा भोपळ्याशिवाय काही पडलेलं नाही, हे वास्तव आहे. हे काम करत असताना त्यांचा प्रोफाईल दर निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये अगदी सर वर चढून जाताना दिसते. आर्थिक प्रगती, कागदावरली प्रगती ही वाढते आणि कागदाबाहेरची प्रगती तर त्यांची खूप प्रचंड आहे. पण पनवेलवासीय मात्र
पाणी नाही, रस्ते नाहीत, शाळा नाहीत, आरोग्य नाही, मैदानं नाहीत, उद्यानं नाहीत, अंगणवाड्यांची अवस्था अतिशय जटिल झालेली आहे, ग्रामीण भागातल्या शाळांची अवस्था अतिशय धोकादायक झालेली आहे. या साऱ्या समस्यांशी झुंजतायत. प्रदूषणाचा प्रचंड विळखा या परिसराला आहे. वाहतूक कोंडीचा प्रचंड फटका आपल्याला जागोजागी अनुभवायला मिळतो. ह्या शहरातल्या झाडांची पानं हिरवी नाहीत तर राखाडी रंगाची आहेत अशी परिस्थिती आहे. धुळीचं प्रचंड साम्राज्य. आणि जे पनवेल, कधी काळी पनवेल ही या राज्यातली पहिली नगर परिषद, ज्या वेळेस ही नगर परिषद स्थापन झाली त्याच्या 1.5 वर्षानंतर रहमतपूर नगर परिषद स्थापन झाली. पण आज पनवेलला पाणी पुरवठ्यासाठी जो स्तोत्र नगर परिषद असताना देरंगचा आमच्या पूर्वसुरींनी डेव्हलप केला त्याच्यावरच काम चालतंय. खरं तर पाण्यासाठी आम्ही MIDCच्या बारवी डॅमवर अवलंबून आहोत, नवी मुंबईच्या मोरबा डॅमवर अवलंबून आहोत, सिडकोच्या हेटवणे डॅमवर अवलंबून आहोत, MJPच्या पाताळगंगा वॉटर सप्लाय स्कीमवर अवलंबून आहोत. 16 वर्ष आमदार असतानाही बाबा आपल्या प्रभागामध्ये, आपल्या विभागामध्ये प्रचंड प्रमाणात नागरीकरण होते, नवीन घरं होत आहेत, नवीन लोक येत आहेत, त्यांच्यासाठी पाणी पुरवठ्याची सुविधा लागणार आहे हा विचारही कधी आमदारांच्या मनाला शिवला नाही. त्याच्यामुळे पुढं जाऊन पाण्याचा स्तोत्र, जलस्तोत्र विकसित करण्याचा प्रश्नच या ठिकाणी आला नाही. मूलभूत ज्या गोष्टी शहराच्या विकासासाठी गरजेच्या आहेत त्या कुठल्याच बाबीचा विचार ह्यांनी केलेला दिसून येत नाही. मी ज्या वाहतूक कोंडीचा उल्लेख केला ती वाहतूक कोंडी आपण या ठिकाणी आता अनुभवतोय अशी परिस्थिती आहे. ह्या सगळ्याला आता पनवेलकर उबगलेला आहे. भरीसभर म्हणून की काय, सातत्यानं या ठिकाणी सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता हे समीकरण त्यांनी राबवलं. सर्वात पहिली पैसे वाटून मतं विकत घेण्याची परंपरा या पनवेलमध्ये रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर यांनी चालू केली, रुजवली. खरं तर तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स वाढवला. पनवेल महानगरपालिकेत जेव्हा रूपांतर झालं तेव्हा प्रॉपर्टी टॅक्स वाढवला गेला, पण मग हा विकास का नाही होऊ शकला पनवेलचा? मी तेच सांगतोय की विकासाच्या दृष्टीनं ह्यांच्या मनामध्ये कुठलं विजनच नाही आहे. दरवेळेला चकचकीत जाहीरनामा, वचननामा द्यायचा आणि परत ज्या वेळेस निवडणुका येतात त्यावेळेस तीच वचनं तेच हे आहे. प्रॉपर्टी टॅक्सचा जो विषय आहे, पनवेलकरांच्या प्रचंड असंतोषाचा तो विषय आहे. प्रॉपर्टी टॅक्सचं प्रमाण इतकं भयानक आहे की 28 वर्ष झालेल्या नव्या मुंबई महापालिकेपेक्षाही या प्रॉपर्टी टॅक्सचा दर जास्त आहे. नव्या मुंबईचा विकास गणेश नाईक साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं मात्र विकासाच्या नावावर ठणठण गोपाळ आणि प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीत सगळ्यांच्या वर क्रमांक असा आहे. ह्या ठिकाणी जलस्तोत्र नाही, प्रॉपर्टी टॅक्सचा मारा आहे, प्रदूषण आहे, वाहतूक कोंडी आहे, पार्किंगची व्यवस्था नाही, महापालिकेच्या वतीनं शिक्षणाची सुविधा नाही, आरोग्याची सुविधा नाही, क्रीडा सांस्कृतिक कलेच्या सुविधा नाहीत. हे सारं अतिशय उलट दिशेनं चक्र चालल्याचं दर्शनीय आहे. आपण बघतो, मी कोकण शिक्षक मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना मला त्या ठिकाणी उल्हासनगर किंवा भिवंडी किंवा कल्याण डोंबिवली सारख्या महापालिका अनुभवता आल्या. त्यांच्याच पंक्तीमध्ये आज पनवेल उलट्या दिशेनं गेलेला आहे अशी परिस्थिती आहे. आणि या साऱ्याच्या बाबतीत आमदार म्हणून प्रशांत ठाकूर किंवा भाजपला काही लाभ पडलेलं नाही आहे. ते आपलं त्यांचा पैशाने आणि यंत्रणेच्या वापराने निवडणुका जिंकण्याचं सत्र पुढं चालवायचं बघतात. ह्या वेळेला त्यांनी या सर्वावर कोटी केलेली आहे. पनवेलच्या प्रभाग क्रमांक 18, 19, 20 या 3 प्रभागातले 6 महाविकास आघाडीचे उमेदवार, जो हरामाचा पैसा त्यांनी महापालिकेतल्या भ्रष्टाचारातून कमवलेला आहे, त्या पैशाचा प्रचंड वापर करत त्यांनी हे उमेदवार आर्थिक बळावर मागं घेतलेले आहेत. आणि त्या योगे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीच्या माध्यमातून आपल्याला संविधान दिलं, घटना दिली. ज्या संविधानावर हा देश 140-45 कोटीचा चालतोय. विशालकाय लोकशाही जगातली चालत असताना मात्र जो मतदानाचा अधिकार डे 1 पासून भारतीय राज्यघटनेनं भारतीय नागरिकाला दिला, साऱ्यांना एकच मताचा अधिकार दिला, तो मताचा अधिकार पैशाचा वापर करत उमेदवार मागे घेऊन या ठिकाणी प्रशांत खरं तर ठाकूर त्या आणि मुद्द्याकडे भाजप हा मताचा अधिकार पनवेलकरांचा हिरावून घेतो, याची प्रचंड चीड पनवेलकरांमध्ये आहे आणि त्याचे परिणाम भाजपला आणि प्रशांत ठाकूरांना भोगावे लागणार आहेत. खरं तर तुम्ही प्रशांत ठाकूरांवर आरोप करत आहात, पण समोरची पार्टी सुद्धा तेवढ्याच ताकदीने उतरलेली पाहायला मिळते. काय सांगा? त्यांची ताकद पाशवीच आहे. त्यांची ताकद पाशवी आहे, यंत्रणा पाशवी आहे. त्यासाठी लागणारी रसद भ्रष्टाचाराच्या मार्गानं पैसे कमवून ते पुरवतात. त्याच्यामुळे त्यांच्या ताकदीच्या बाबतीत दुमत नाही. पण शेवटी लोकशाहीमध्ये जनतेची ताकद ही सर्वोच्च असते, हे दाखवण्याची संधी आज पनवेलकराला आलेली आहे असं मी म्हणेन. खरं तर महानगरपालिका निवडणुकीत फोडाफोडीचं राजकारण झालं, त्यात तुमचे सुद्धा उमेदवार फुटलेत, तिकडे गेलेत, तर त्यांच्यावर काही दबाव होता का? नाही, हे सारं जो पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचा प्रचंड पैसा त्यांनी कमवला, त्या पैशाचा अपरिमित वापर करत हे काम त्यांनी केलेलं आहे. ज्यांच्या बाबतीत संशय घेऊ नये अशी मंडळी जेव्हा असे वागतात तेव्हा त्याच्या मागचं कारणही तेवढंच मोठं असतं. आमचे जे बहिरा कंपनीतले 2 उमेदवार गेले तक्क्यावरले, हे घराणं शेतकरी कामगार पक्षाचं पारंपरिक पिढीजात घराणं आहे. पण त्या घराण्यामध्येच असे डिवते पैशाच्या मोहापायी आले. अनिल कुलकर्णींची मिसेस जी आहे, अनिल कुलकर्णी हा हार्डकोर शिवसैनिक, पण त्यालाही मोह पडला. हे सारंच पैशाचा किती मोठ्या प्रमाणावर वापर झाला याचं निदर्शक आहे. खरं तर यावेळी टफ फाईट भाजपशी आहे. तुमच्या सोबतीला कोण कोण आहे? महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत असताना शेतकरी कामगार पक्ष हा या आघाडीतला मोठा भाऊ म्हणून आहे. आमच्या सोबतीला काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना आहे, समाजवादी पक्ष आहे, आम आदमी पार्टी आहे, रिपब्लिकन चळवळीतले विविध गट आमच्या सोबत आहेत. त्यासोबत पनवेलकरांच्या समस्यांच्या बाबतीत, अडीअडचणींच्या बाबतीत, प्रश्नांच्या बाबतीत सातत्यानं एक मोठा सामाजिक संघटनांचा गट पनवेलमध्ये कार्यरत आहे. तो गट देखील आमच्या सोबत आहे, कारण शेवटी त्यांची बांधिलकी सर्वसामान्य पनवेलकरांशी आहे, पनवेलच्या विषयांशी आहे. त्याच्यामुळं आम्ही देखील मोठ्या ताकदीनंच या निवडणुकीला सामोरं जातो. नागरिक देखील जागोजाग प्रचंड प्रमाणात स्वागत करतायत, प्रतिसाद देत आहेत. आणि हा निकाल जरी 6 उमेदवार मागे घेऊन त्यांनी नगरसेवक 5-6 मिळवण्याचा प्रयत्न केलेला असला तरी त्याच्या बदल्यात त्यांना 18 ते 20 जागेचा फटका जनतेच्या रोषापायी पडेल असा विश्वास मला आहे. आणि त्या योगे महानगरपालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होईल. खरं तर यावेळी शेकापची निवडणुकीची सूत्र सगळी तुमच्या हाती आहेत. किती सकारात्मक आहात तुम्ही या निवडणुकीला घेऊन? शेतकरी कामगार पक्ष हा संघटनेच्या माध्यमातून काम करतो, ठीक आहे, मी प्रतिनिधित्व संघटनेचं करतोय, पण शेका पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता, ह्या नगरीतला सर्वसामान्य मतदार आज या निवडणुकीची सूत्र आपल्या हातात घेता झालेला आहे. त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचं नेतृत्व करत असताना मला या ठिकाणी पूर्णपणानं विश्वास आहे की ह्या वेळेला ठाकूरांची जी जुलमी राजवट या पनवेल उरणामध्ये आहे ती उलटवून टाकल्याशिवाय सर्वसामान्य मतदार राहणार नाही. हे मतदारांच्या चेहऱ्यावर दिसतंय, मतदारांच्या हावभावात दिसतंय, मतदारांच्या बोलण्यात दिसतंय. खरं तर आपण शेकापच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर 47 वर्ष पनवेलवर शेकापचं राज्य होतं, असंच म्हणता येईल. आणि मग तर हा मतदारसंघ कसा हातून निसटला तेव्हा? या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष हा सातत्यानं जनतेशी निगडीत असतो, जनतेच्या विषयावर काम करत असतो. त्यामुळे प्रदीर्घ काळ या ठिकाणी आम्ही मंडळी
टिकून आहोत त्याचं कारणच ते आहे की आम्ही सर्वांना इझिली अवेलेबल असतो. जनतेचे प्रश्न मग ते नागरी असो, ग्रामीण असो, आपल्या कार्यक्षेत्राबाहेरचे असो, राज्याबाहेरचे असो, तरी ते लिलया शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता सोडवतो. कोणाच्या मुलाला ॲडमिशन पाहिजे त्याला शेकापचा कार्यकर्ता आठवतो. कुणाला दाखल्यासाठी तहसीलदार कचेरीत काम आहे त्याला शेकापा आठवतो. कुणाला मेडिकल हेल्प पाहिजे त्याला शेकापा आठवतो. कोणाला रक्त इमर्जन्सीला पाहिजे ब्लड त्याला शेकापा आठवतो. कोणाला पोलीस स्टेशनला काही अडचण आहे त्याला शेकापा आठवतो. रेशनिंग मिळत नसेल शेकापा आठवतो. या साऱ्या बाबीला आम्ही त्या ठिकाणी रिस्पॉन्ड करत असतो. या मतदारसंघामध्ये अतिशय वेगानं नागरीकरण होतं आहे आणि नागरीकरणाच्या ओघात जे राज्यातले नागरिक आले ते अनेक ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेचा परंपरा घेऊन आले. शेतकरी कामगार पक्षाची परंपरा एक ठराविक सांगोलासारखा हे आहे. सांगोला असेल, परभणी असेल, काटोल असेल किंवा आमचे जे काही पॉकेट्स आहेत, कोल्हापूर असेल, या ठिकाणची मंडळी येताना शेकापा आणते. पण बाकी ठिकाणची मंडळी कुणी काँग्रेस आणतो, कुणी राष्ट्रवादी आणतो, कुणी शिवसेना आणतो, कुणी बाहेरचे जे येत आहेत ते BJP, कुणी समाजवादी पक्ष, कुणी आणखी मायावती, या साऱ्यांना घेऊन येतात आणि त्यामुळे हळूहळू त्याचा त्रास आम्हाला होतोय. पण आमचे कार्यकर्ते या नागरीकरणाशी जुळवून घेत आज ह्या बाहेरून आलेली जी मंडळी आहे, जी या ठिकाणचे रहिवासी झालेले आहेत, त्यांच्या जाऊन त्यांच्या समस्येला उत्तर मिळवून देतात. आणि म्हणून विधानसभेच्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं माझी उमेदवारी काही जाहीर झाली नाही. पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष यांच्या साथीनं आम्ही लढलो. शिवसेना स्वतंत्र लढली. मला 1,32,800 मतं ह्या भाजपच्या प्रचंड लाटेतही मिळाली. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही मतं आमच्या मंडळींचा जनतेशी असणाऱ्या सुसंवादाची मतं आहे. खरं तर दिबा पाटील यांचं नाव नवीन विमानतळाला देणं असो किंवा स्थानिक भूमिपुत्रांचा विषय असो, तितकाच अग्रेसिव्ह पद्धतीने ग्राउंडवर शेकाप उतरलेलं पनवेलमध्ये पाहायला मिळालेलं आहे. तर पनवेलची जनता यावेळी कसा सपोर्ट करेल? शेतकरी कामगार पक्ष म्हणजे चळवळ, शेतकरी कामगार पक्ष म्हणजे विचार, शेतकरी कामगार पक्ष म्हणजे विकासासाठी आंदोलन, ही सांगडच बसलेली आहे. आंदोलन 1970 साली सिडको आल्यापासून सिडकोच्या विरोधात चालू आहे. 81-84 मध्ये या आंदोलनाचा परमोच्च बिंदू शेतकरी कामगार पक्षानं जे आंदोलन केलं, ज्याचं नेतृत्व दिबा पाटील, माझे वडील दत्तूशेठ पाटील, जनार्दन भगत व वाजेकर यांनी केलं. तदनंतर विवेक पाटलांनी केलं. 84च्या आंदोलनामध्ये 5 हुतात्मे झाले आणि कुणाच्याही ध्यानीमनी नसणारं दिबा पाटील साहेबांच्या संकल्पनेतलं 12.5% तत्व विकसित जमिनीचं त्या ठिकाणी प्रस्थापित झालं. आज 95 गावातली स्थानिक मंडळी जी या ठिकाणी चांगल्या अवस्थेत दिसत आहेत, त्याची पाळंमुळं ह्या आंदोलनामध्ये आणि शेका पक्षामध्येच जात आहेत. तदनंतर ह्या 95 गावातल्या मंडळींची जी बांधकामं आहेत, जी गरजेपोटी आम्ही घरं बांधलीत गावाच्या अवतीभोवती, त्या घरांच्या विषयावर आम्ही लढतोय. अजूनही अनेकांना 12.5%चे प्लॉट मिळाले नाही, त्यासाठी लढतोय. गावाच्या सुधारणांसाठी सिडकोशी लढतोय. पलीकडं विमानतळाच्या अनुषंगानं नैना येतोय, नैनाच्या विरुद्ध शेका पक्ष लढतोय. शेतकऱ्यांचे हक्क असतील, भूसंपादनाच्या वेळेस त्यांना न्याय देणं असेल, मग मुंबई ऊर्जा प्रकल्प असो किंवा फ्राईट कॉरिडॉरचं भूसंपादन असो, शेका पक्ष उतरला की नागरिकांचं रक्षण होतं. आणि केवळ भूमिपत्र किंवा प्रकल्पग्रस्त नव्हे तर पाण्यासाठी जे रहिवासी आंदोलनाला उतरतात शेका पक्ष असतो. प्रदूषणाच्या विरुद्ध आंदोलनाला रहिवासी उतरतात नागरी, शेका पक्ष असतो. पर्यावरण रक्षणासाठी जेव्हा उतरतात त्या ठिकाणी शेका पक्ष असतो. मूलभूत सुविधांच्या बाबतीत, कुठल्याही बाबतीत, खारघरसारख्या ठिकाणी दारूच्या विरुद्धचं आंदोलन असेल, शेका पक्ष असतो. आज ड्रग पेडलर्स
त्या ठिकाणी खारघरमध्ये उदंड झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये भाजपच्या पदाधिकारी असणाऱ्या गौरी मॅडम यांचा चिरंजीवाला पकडलं गेलं. म्हणजे आम्ही खारघरमध्ये दारू नको, ड्रग्ज नको म्हणून लढतोय, भांडतोय. भाजपचे पदाधिकारी त्या ठिकाणी ड्रग्जचा धंदा करतायत, असं विषम या ठिकाणी समीकरण आहे. त्याच्यामुळे नागरी मंडळींना देखील शेकाप तितकाच जवळचा आणि तितकाच आपुलकीचा वाटतोय आणि म्हणून आम्हाला हा रिस्पॉन्स सगळीकडे मिळतोय. ह्या निवडणुकीमध्ये मला अपेक्षित आहे की महाविकास आघाडीच्या 50 जागा या ठिकाणी निवडून येतील आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून महापालिकेच्या सत्तेवर स्वार होऊ. खरं तर तुम्ही म्हटलात की स्थानिक भूमिपुत्रांचा एकीकडे मुद्दा तुम्ही शेकापच्या माध्यमातून लावून ठेवलाय, दुसरीकडे प्रशांत ठाकूर म्हणतायत की त्यांना ठाम विश्वास आहे की विजय आमचाच. यावर काय आमचा विश्वास हा जनतेसाठी केलेल्या कामातून आहे, जनतेच्या अडीअडचणीला आम्ही आहोत त्याच्यातून आहे. त्यांचा विश्वास हा ते रात्री जे काही करतात निवडणुकीच्या 3 दिवस पहिल्यांदा त्याच्यात आहे. जे बोगस मतदान त्यांनी इथं नोंदवलेत त्याच्यात आहे. जे दुबार मतदार त्यांनी नोंदवलेत त्याच्यात आहे. ज्या मैतांचं मतदान ते करतात त्याच्यात आहे. आपण बघाल तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जो आमच्या लेखी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळच आहे, त्याच्या नामकरणाच्या बाबतीत प्रशांत ठाकूरांनी आणि महेश बालदींनी जी भूमिका घेतली आणि अक्षरशः दिबा पाटील साहेबांच्या नावाच्या बाबतीत देखील त्यांनी या ठिकाणी खेळवाड करत, राजकारण करत दिबा पाटील साहेबांच्या नावाचा जो खेळखंडोबा केलेला आहे त्याचे देखील परिणाम ह्यांना जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही या विश्वास मला आहे. आमच्या लेखी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, पण त्यांच्या लेखी मात्र त्या ठिकाणी एका बाजूला डिस्प्ले बोर्डवर अदानी, दुसऱ्या बाजूला नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. त्याच्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम ही सारी मंडळी करते आणि म्हणून या निवडणुकीत या साऱ्याचा परिणाम म्हणून जनता आम्हाला संधी देईल असं मला वाटतं. खरं तर हे होते शेकापचे नेते बाळाराम पाटील. विजयावर विश्वास व्यक्त करत पनवेल महानगरपालिकेची जी गणितं आहेत ती त्यांनी मांडलेली आहेत. अशाच व्हिडिओसाठी story.com ला नक्कीच फॉलो आणि सबस्क्राईब करा. मी नुपूर पाटील, story.com साठी, मुंबई.